काय बोलतो मोठी प्लास्टिकची कुंडी आहे. ही पण एक हे पण बघा हे मोठे 99ला. आणि झाडू आहेत प्लास्टिकच्या रेग्युलर, आपल्या प्लास्टिकच्या झाडू आहेत. टॉयलेट बाथरूम साठी लागणाऱ्या वस्तू तिकडे. किचन मध्ये हे असे प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत. हे पाच आहेत. हा छोटा पाट आहे, ज्यांना आता सण चालू होते तर पूजेसाठी जर तुम्हाला हवा असेल तर हे पाट पण छान लाकडाचे. आणि आपण कुठलं फेस्टिवल असेल तर काजू ठेवण्यासाठी हे पण हा बॉक्स आहे छान. हा सुद्धा 99 रुपीजला. कोणाला गिफ्ट द्यायचं असेल रक्षाबंधनसाठी तर हा बॉक्स चांगला आहे. चालू हे इकडे वेगवेगळ्या प्रकारचे बाउल आहेत आणि हे 100ला तुम्हाला 4 पीस मिळणार आहेत. आणि ते प्लेटी आहेत प्लास्टिकचे, ते 100ला 2 आहेत. आणि हे काचेचे ग्लास आहेत. काचेच्या छोट्या बरण्या सुद्धा आहेत. छान ग्लास आहे. ती छोट्या बरण्या सुद्धा आहेत जर आपल्याला किचन मध्ये हवे असतील. छान छान आहेत. कप्स आहेत. चायसाठी छान कप आहेत. वरती प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत. ते पण तो सेट आहे, 2 बॉटल 99 रुपये. आणि हे आपण पैसे ठेवण्यासाठी चिनी मातीची भांडे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये. इकडे चमचे, प्लास्टिक बॉटल. आणि हे छान फ्लॉवर पॉट आहेत 99 मध्ये. फ्रीज वर ठेवायचं सरळ. आणि हे बघा हे फ्रीज वर ठेवायचं, वरती धूळ बसू नये म्हणून आपण ठेवतो फ्रीज वर. ते सुद्धा 99ला. इकडे सगळ्याच गोष्टी 99ला, त्यामुळे साईज वेगळी सांगतो. हे जे आपण पाण्याचे टप असतात ते सुद्धा. हे लहान मुलांचे कपडे लावण्यासाठी हँगर. ट्रे बघा, ट्रे पण छान छान 3चा सेट आहे. हा मोठा ट्रे छान ट्रे वाटते. ह्या बरण्या बघा, ह्याच्यामध्ये आपण एक ह्याच्यात किती किलो या काचेच्या बरण्या आहेत त्या सुद्धा 2 किलोच्या आहेत. म्हणजे 2 किलोच्या ह्याच्यामध्ये तो राहू शकतो. हे सगळे इथे कप, वेट कप आहेत. आणि हे छान चिनी मातीची मटके छोटे छोटे. हे सगळ्या प्रकारचे चायचे कप आहेत, कुठल्या कुठल्या डिझाईन मध्ये आहेत तिथे. आणि हे किती छान आहे. हे 99चे 4 पीस येतील. छान आहेत, मला खूप आवडले. त्याला झाकणं सुद्धा. त्याच्यामध्ये आपण चाय पावडर, साखर वगैरे ठेवू शकतो. आणि या लोखंडाच्या कढई आहेत, छान आहेत, जड सुद्धा आहेत. आणि या जर्मनच्या कढई आहेत बघा, ही पण मोठी साईज आहे. आणि त्याला पावडर चाळण करत. ह्याच्यामध्ये आपण काही वस्तू ठेवू शकतो. हे पण 3चा सेट आहे 99 मध्ये. आणि असे
चहा वगैरे दूध तापवण्यासाठी. हे जर्मनचे आहेत, हे स्टीलचे आहेत आणि हे तर तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मध्ये छान आहे. 6 बाउल आणि मध्ये 2 डिझाईनचे बाउल आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आहेत सगळे. हे बघा आकारचा सेट आहे. 4 बाउल आणि 4 कप येतील याच्यामध्ये. हे सेट द्यायला छान आहे, गिफ्ट कोणाला द्यायचं असेल तर. हे पण बघा मोठे मोठे वेगवेगळ्या डिझाईनचे मिळते सगळे. हे खाली येते हे अप्पे बनवण्यासाठी आहेत वेगवेगळ्या साईज मध्ये आणि हे पॅन आहेत. पॅनची सुद्धा वेगवेगळी साईज आहे. सँडविच मेकर म्हणजे सँडविच साठी पण आहे, सगळं आहे इथे. ह्या ट्रॉल्या सिलेंडर ठेवण्यासाठी स्टीलच्या आणि ब्रश. त्या चाळणी आहेत आणि हा काचेचा जग आहे. छान आहे. हे असे मोठे डब्बे आहेत. हे खोलून बघा याच्यामध्ये किती आहेत ते बघ. अजून एक हे सुद्धा 3x3चा सेट आहे पूर्ण. हे काचेचे बाउल आहेत. 99 मध्ये जर तुम्हाला एवढं छान छान मिळत असेल तर एकदा नक्की इकडे या. जे विरारला राहत असेल त्यांनी नक्की या. खूप 99 मध्ये एवढं छान छान वस्तू मिळणार आहेत. आणि हे आपण जे घरामध्ये किचन मध्ये वापरतो मसाले ठेवण्यासाठी ते हा छान आहे डिझाईन मध्ये प्लास्टिकचा डब्बा. हे काचेचे ग्लास आहेत. इकडे प्लास्टिकचे जग आहेत पाण्यासाठी मोठे. आणि हे एकदम मोठे मोठे कंटेनर आहेत डब्बे. आणि हा नवीन प्रकारचा चॉपिंग बोर्ड आहे. इथे कटिंग करून इकडे आपण भाजी ठेवू शकतो. छोट्या साईज मध्ये 4चा सेट आहे आणि मोठी साईज होती 3चा सेट आहे. इकडे एकदम छोट्या छोट्या सगळ्या वस्तू मिळतील आपण जे घरामध्ये यूज करतो ते. हे बघा मोठे मोठे डब्बे आहेत. 10-10 किलोचं सामान याच्यामध्ये राहू शकतं. आणि हे छान आहे एकदम पाण्याचं. जर आपल्याला कुठे ट्रॅव्हल्स मध्ये घेऊन जायचं असेल तर हे आपण घेऊन जाऊ शकतो. याच्यामध्ये 2 लिटर पाणी राहू शकतं. आणि बॉटल्स आहेत. बॉटल पण 100च्या 3 आहेत. कुठल्याही बॉटल घ्या त्या 100ला 3 आहेत. भाजी वगैरे ठेवण्यासाठी. हे टिफिन साठी आहे. इकडे पिल्लू आहेत आणि लहान मुलांसाठी पण खेळणी. हे बघा आपण घरी
जे गार्डनिंग कोण करतात त्यांच्यासाठी सुद्धा हे छान छान स्पॉट आहेत. झाड आहेत. आणि या तेलासाठी किटली, स्टीलचे डब्बे, स्टीलच्या बॉटल्स, टिफिन, हे तीन ह्याची सुद्धा टिफिन आहेत, मोठी साईज आहे. आणि हे पैशासाठी गल्ला, मिक्सरची भांडी सुद्धा आहे तिथे, छोट मोठं, स्टीलचे डब्बे, हे तेलासाठी बॉटल्स आहेत. आणि हे त्याला काय बोलायचं, हे भाजी वगैरे काम करण्यासाठी आपल्याला कढई, हंडी टाईप मध्ये मोठे, ह्याच्यामध्ये पण साईज आहे, छोटी मोठी. हे काय, हे झोपात ना बघ, हे प्लास्टिकचं झोपात न कोणाला झोपटायचं असेल तर हे वापरू शकता तुम्ही, पण जास्तीत जास्त कपड्यासाठीच वापरा. हे बघा छान आहे, फिश, लहान मुलांचं फोन. वारगी खुश झाले बघून, पण तिला काय देणार नाहीये. हा, आवडलं नाही ना, मग ठेवून ना, मग कशाला बघते, ठेवून दे. स्टीलचे डब्बे छान आहे, मटेरियल खोलून खोलते ना, आज खोलेन ना. हा, हे बघा छान आहेत, मला आवडले डब्बे वगैरे. तांब्या आहेत, तांब्या पण खूप मोठ्या आहेत, डिझाईन आहे तांब्यावर. तांब्या 99 रुपयाला. आणि इकडे तुम्ही प्लेट ती बघू शकता, आणि या छोट्या मोठ्या साईजच्या हंड्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे इथे काहीतरी बघायला मिळेल. आणि हे काय वरती आहे, काजू बदाम साठी प्रत्येक साईजच्या इकडे आहे, कटर दिलेलं आहे. आणि हे छोटे छान छान मस्त बास्केट आहेत डिझाईन मध्ये. त्याच्यामध्ये कधी कुठे बाहेर लहान मुलांना घेऊन जायचं असेल तर त्याच्यामध्ये त्यांचे कपडे वगैरे घेऊन जाऊ शकतो आपण. आणि क्यूट. आणि हे डोरमॅट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. हे सुद्धा मोठे साईज मध्ये आहेत. हा, आणि हे सुरीला धार काढण्यासाठी आहे, ब्लेड. बघा हे लोखंडाचे तवे आहेत, हे बघा जड आहे ना हे भरपूर. गंजले असले तरी ते स्वच्छ करून देते. आणि हे आपण चमचे वगैरे ठेवण्यासाठी, सुरी, चमचे. हे सुद्धा बटाटे वगैरे सोडण्यासाठी, कापण्यासाठी, आपल्याला भजी बनवण्यासाठी किंवा काजू बदाम पिस्ता पण आपण याच्यामध्ये बारीक करू शकतो. आणि याच्यामध्ये आपण लसूण बारीक करू शकतो. इथे छोट्या ग्लासापासून आपल्याला मोठी ग्लास पण मिळतील बघायला. वाट्या सुद्धा आहेत, वाटे पण हे बघा डिझाईन मध्ये. प्लेटी आहेत छोट्या.
आणि प्लास्टिकचे 3 टप आहेत त्याच्यामध्ये भाजी वगैरे धुवायला हे चांगले असतात किंवा कांदे वगैरे ठेवायचे असतील तर 3चा सेट आहे. तिला तर मिळाला पाहिजे. आणि ब्रश कोलगेट वगैरे ठेवण्यासाठी छान असा कसं तयार करतो बघा, छान आहे. हे आपण डायरेक्ट टाईल्स ला पण लावू शकतो. आणि हे की होल्डर आहे, छान आहे एकदम. आत नऊ की लावू शकतो. आणि हे छोट की होल्डर आहे, तर हे 50 रुपयाला मिळेल. हे पण छान वाटतंय बघा डिझाईन. हे 50 ला, जे आधी दाखवलं होतं ते 100 रुपये. आणि ह्याच्यात आपण ज्यूस बनवू शकतो. हे संत्र्याचा ज्यूस वगैरे ह्याच्यामध्ये एकदम सहज हे घेऊ शकतो. आणि हे जे जिमला जाणारे असतात जीन्स, त्यांच्यासाठी जिम शेकर आहे, ह्याच्यामध्ये ज्यूस करू शकतात. हे फ्रेंच फ्राईज साठी आहे, त्यांना कोणाला घरी फ्रेंच फ्राईज बनवायचे असेल त्यांनी हे वापरू शकता. आणि हे डबल लेअरचं लिक्विड सोप डिस्पेन्सर आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही लिक्विड खाली लिक्विड आणि वरती लिक्विड पण भरू शकता. आणि खाली लिक्विड भरून ठेवायचं आणि प्रेस केलं की त्याच्यातून लिक्विड आणि हा स्पंज पण त्याच्यामध्ये, म्हणजे एकामध्ये सगळं राहू शकतं, साबण वेस्ट नाही होणार आपलं. आणि हे आपण जे साडी ठेवण्यासाठी वापरतो बॅग, ती आहे. खूप एकदम जाड आहे बॅगी, क्वालिटी छान आहे याची. आणि हे सगळे डोर वेगवेगळ्या डिझाईन मध्ये. हा प्लास्टिकचा आहे, पावसाळ्यामध्ये हा यूजफुल चांगला आहे आता. हा कॉफी मग आहे, सगळे कॉफी मग आहे त्याच्यामध्ये. आणि झाकण सुद्धा आहे. आणि हा फर्स्ट एड बॉक्स प्रत्येकाच्या घरात असला पाहिजे, याच्यामध्ये सगळ्या वस्तू आपण ठेवू शकतो. काही कोणाला लागला वगैरे तर पटकन यूज होऊ शकतो. आणि हे आपले डस्टबिन, हे मोठे हे आणि इथे सगळे चिमटे, सुरी, पकड, जे किचन मध्ये लागतात त्या वस्तू आहेत सगळ्या होते. कैची, हे टूल्स, हे सफरचंद ऍपल कटिंग, हे नारळ फोडण्यासाठी पूर्ण सेट आहे. छोटी बादली आहे, त्याच्यामध्ये एक मग आहे आणि साबण ठेवण्यासाठी सुद्धा ह्याच्यामध्ये मिळालं. आणि हे बघा कांदे, लसूण, बटाटे वगैरे ठेवण्यासाठी. हा त्याचो फळा ठेवण्यासाठी आहे. आणि तिकडे सगळे ते आपल्याला टॉयलेट बाथरूमसाठी ब्रश, लादी पुसण्यासाठी वगैरे ते सगळं तिकडे सामान आहे. अशा प्रकारे हा शॉप आहे. 99 चाला. तर तुम्हाला मी पूर्ण शॉप दाखवलाय. तर तुम्हाला कसं वाटलं, जर तुम्ही विरारमध्ये राहत असाल तर तुम्ही इकडे नक्की आहे. MD स्टोक मध्ये आमचं शॉप आहे 99चं. तर व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर मला सांगा, मी तुम्हाला सांगेन त्याबद्दल माहिती. आणि शॉप खूप मोठं आहे, तर एकदा या आणि नक्की बघा. आणि सगळ्या वस्तू मिळतील घरात ज्या लागतात त्या आपल्याला. चला तर मी भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.